फ्रेंड, वेलकम टू माय ब्लॉग. तर थोडासा पाऊस उघडलेला आहे, तर म्हटलं चला गार्डनमध्ये खूप पाणी भरलेलं आहे, तर आपण एक ब्लॉग बनवूया म्हणून मी आली आहे. तर हे बघू शकता, पाऊस कोणत्याही क्षणी येईल बाहेर, म्हणजे चालू आहे थोडा थोडा. मी छत्री घेऊन आले, तर थोडासा हलकासा उघडला नाही, तर म्हणून बाहेर आले. तर चला आपण गार्डनमध्ये एंट्री करूया. हे बघा, आमचं हे गार्डन आहे आणि मी इथे एंट्री केली. आमचं छोटंसं पार्क आहे, पण खूप छान आहे. तर हे बघू शकता, इथे आम्ही व्यायाम करतो. हे मशनी लावलेलं आहे व्यायाम करण्यासाठी. पाऊस चालू आहे बारीक बारीक. मी फक्त आणि फक्त ब्लॉग काढण्यासाठी. हे बघा कसं पाणी तुंबले. खूप छान एकदम वातावरण मस्त झालं पावसाने, पण खूपच पाऊस आला. आता असं वाटतं पाऊस थोडा उघडावा 2 दिवसासाठी तरी. तर हे बघा, हे झोके, या झोक्याखाली कसं पाणी तुंबले बघू शकता, है ना. आणि इकडे पण सगळं पाणी तुंबले. इथे मुलं खेळतात, तिकडे ट्रेन पण आहे. तर चला आपण इकडून जाऊया. मी खास ब्लॉग बनवण्यासाठी आले. म्हटलं पाऊस उघडला आहे, घरातल्यांना मी ब्लॉग बनवायला चालली गार्डनमध्ये. तर बोलले ठीक आहे जा, मग आम्हाला चाय बनवून दे पहिले. मग मी चाय बनवून दिली सगळ्यांना घरात, आणि नंतर आले. हे बघा कसं पाणी तुंबलेलं आहे बघू शकता. हे इथे पाळणं आहे. हे बघा मस्त हिरवं गवत झालं. सगळं सुकलं होतं फ्रेंड्स, हे गवत आता एकदम हिरवं झालं आहे. इथे हा झोका, मी ह्या झोक्यावर बसून पण व्हिडिओ काढलेला आहे गार्डनमध्ये, माहिती ना तुम्हाला. तर हे बघा, बघितलंच असेल तुम्ही, की माहिती नाही मी टाकला की नाही. तर हे बघा, इथे पण पाणी सगळं तुंबलेलं आहे. मी ह्या झोक्यावर पण व्हिडिओ बनवलेला आहे, तर मी यूट्यूबला शेअर केलं नाही वाटतं. हे बघा, बघू शकताय, लोक छत्र्या घेऊन राऊंड मारतात. आणि इकडे बघा किती पाणी तुंबले, पूर्ण नदी झाली. आम्ही ह्या बाकड्यावर बसतोय, आणि हे बाकडे बघा, खूप म्हटलं तरी ना, कोणीतरी असतं ना मुलं, तर मी बोलली असते माझा पण व्हिडिओ घे, तुम्ही त्या पाण्यात उतरून तुम्हाला दाखवलं असतं की किती पाणी तुंबलं. बघू शकताय. हे बघा, इथून तिथून सगळं पाणीच पाणी आहे. बघितलं. तर हे बघा फ्रेंड्स, सगळं पाणीच पाणी तुंबलं. खूप पाणी झालं गार्डनमध्ये, पूर्ण पाणी भरलं. पण साईडला राऊंड मारायचं जे आहे ना गोल राऊंड, तर तिथे पाणी नाही. हे बघा, इथे पण पाणी तुंबलं. हां, इथे ह्या झाडाचं बघा, मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. परिजातीचं झाड येते, त्याचे फुलं तोडताना, तर व्हिडिओ शेअर केलेला आहे यूट्यूबला. ते हे बघा, बघू शकता, है ना. हे टेज आहे आमचं, इथे कार्यक्रम होतात. ॲक्च्युली मी रात्रीचे इथे राऊंड मारायला, पण मी खास ब्लॉग बनवण्यासाठी आले. तर हे बघू शकता, हे आमचं गार्डन. तर हे बघू शकता तुम्ही, पाऊस चालूच आहे. ते पाण्यामध्ये थेंब पडतात, तर माहिती पडतं ना पाऊस चालू आहे. तर बारीक बारीक रिमझिम पाऊस चालू आहे मस्त. चला मी पुढे जाऊया, आपण राऊंड मारू घेऊ डायरेक्ट. तर त्या साईडला हे बघा, असं वाटते की काय बोलतं त्याला, गार्डन नाही, तलाव झाला, तलाव पाण्याचा. बघू शकताय, है ना, तलावच वाटतंय ना. बघू शकता, है ना, तलावच झाला आहे हा. तर पूर्ण पाणीच भरले. आणि हा जो रस्ता, हा गोल आहे ना, हा राऊंड मारण्यासाठी. तर गोल रस्त्यावर काही पाणी नाही भरलेलं, हे ठीक आहे. ते बघा, इथं मध्ये पण रस्ता आहे, याला पण पाणी नाही भरलं. तिथे बसायला जागा आहे, छत्र्या बनवलेल्या आहे बसण्यासाठी, पाऊस आला तर भिजू नये म्हणून. आणि इथे कॅन्टीन आहे, गार्डनमध्येच कॅन्टीन आहे.
म्हणजे खायचं असलं कोणाला डोसा वगैरे नाश्त्याचं, इडली डोसा वडा मेंदू वडा पावभाजी हे सगळं भेटते कॅन्टीनमध्ये. हे बघा ह्या साईडला आहे ना कमी पाणी आहे, पाणी आहे इथं पण घास जास्त मोठा आहे ना, तर गवत उगल्यामुळं पाणी हे दिसत नाही आहे. बघू शकता, तर इथे खूप गवत आहे. हे बघा फ्रेंड्स, इथं फुलाचं झाड आहे. हे बघा, मला काय छत्री पकडायला कोणी नाही आहे आणि पाऊस हा रिमझिम रिमझिम येतोय. तर हे बघा, हे फुलं आहे. हे बघा लोक राऊंड मारतात ते रेनकोट छत्री घेऊन. खूप छान वाटतं आमच्या गार्डनमध्ये. मी इथे फुलाचा व्हिडिओ घ्यायला गेली ना, माझ्या हातातून छत्री उडून गेली, खाली पडली छत्री. मग मी पुन्हा उचलून घेतली आता ती, तर तिची एक काडी वाकडी झाली छत्रीची पडल्यामुळे. तर हे बघा, हे बघा कशी मस्त झाडं लावलेले. आणि समोर आहे बघा ती बिल्डिंग मोठी, तिथं आमच्या इथला त्या बिल्डिंगमध्ये आहे ना, आमचा इथला नगरसेवक राहतो. तर हे बघा, मी इथे जास्त व्यायाम करते. मला ही जी जागा आहे ना, तर व्यायाम करायला, तर मी माहिती का, मी इथे व्यायाम करते रोज. मला ही जागा खूप आवडते व्यायाम करायला. इथे हे आंब्याचं झाड आहे आणि हे एक झाड आहे बघा मस्त, आणि ते पुढे समोर जे आहे ते सागवानचं झाड आहे. याच्यावर पण व्यायाम करते, इथं पण व्यायाम करते. हे बघा, कालच्या जोरदार पावसामुळे काय झालं बघितलं तुम्ही? चला तुम्हाला दाखवते मी. तर कालच्या जोरदार पावसामुळे हे खूप मोठं आणि जुनं झाड होतं. तर हे झाड बघा कसं पडलं, मुळापासूनच उखडलं गेलं हे झाड आणि हे पडलं. हे बघू शकता, हे झाड बघा, डायरेक्टली हे व्यायाम करायचं जे मशीन आहे ना, पायाने चालवतो आम्ही, तर त्याच्यावर डायरेक्ट पडलं. आणि ते मशीन तर मजबूत आहे, बँड नाही झालं मशीन. पण हे झाड बघा किती मोठं झाड होतं, हे खूप मोठं. जर इथं कोणी व्यायाम करत असतं तर त्याच्या अंगावर पडलं असतं तर बस वाटच लागली असती मग. तर हे बघा किती मोठं झाड आहे, हे खूप मोठं झाड आहे. हे बघा याचं खोड आहे हे. चला तुम्हाला दाखवते मी. तर ही आमची इथे पाण्याची टाकी आहे मोठी. हे बघू शकता केवढं झाड आहे हे बघा. हे ना, हे सुबाबळीचं झाड बोलतात ना याला. तर हे सुबाबळीचं झाड आहे. तुमच्याकडे काय बोलतात ह्या झाडाला मला माहिती नाही, पण आमच्याकडे सुबाबळीचं झाड बोलतं याला. तर हे सुबाबळीचं झाड आहे आणि हे खूप उंच होतं, हे तुटलं. हे बघा, याला ह्या शेंगा ज्या आल्या ना, या शेंगावरून तर तुम्ही ओळखणारच की हे झाड कोणतं आहे म्हणून, हे ना. तर तुमच्याकडे ह्या झाडाला काय नावाने ओळखतात ते मला कमेंटमध्ये ना नक्कीच सांगा. हे बघा, ह्या प्रकारच्या शेंगा आलेल्या याला, हे बघू शकता. तर याला तर सुबाबूळच म्हणतात आहे ना. तुमच्याकडे ह्या झाडाला काय नाव आहे, कोणत्या नावाने बोलतात ते मला कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा. आणि हे बघा, ह्या वाळलेल्या शेंगा आहे, बघतायत. वाळल्यानंतर ह्या शेंगाचा कलर असा होतो. एवढं मोठं झाड आहे हे, पडलं बापरे. एखाद्याच्या अंगावर पडलं असतं म्हणजे त्याचं रामनाम सत्य तर नक्कीच झालं असतं, मला तरी वाटतं. कारण की खूप मोठं आहे बघा, तिथून तर इथपर्यंत त्याचं खोड पण इतकं जाड आहे. बघा माझी छत्री इथं पडली. पाऊस येतोय बारीक बारीक, मी घेते तिला उचलून आता. तर हे बघा फ्रेंड्स, हे सागाचं झाड आहे, सागवन बोलतात ना, सागवन आहे हा. तर हे सागाचं झाड आहे. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडलास तर लाईक कमेंट आणि शेअर हे नक्कीच करा. आणि हो फ्रेंड्स, मला तुमच्या सपोर्टची खरंच गरज आहे. आणि हो फ्रेंड, तुमच्या सपोर्टची ना मला खरंच गरज आहे. तुम्ही मला सपोर्ट करा फ्रेंड्स. माझं चॅनल होईल तेवढं शेअर करा. ओके फ्रेंड्स.
बाय फ्रेंड्स. कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की आमच्या इथलं हे गार्डन कसं आहे आणि तुम्हाला आवडलं का नाही, तर मला नक्कीच सांगा. तसं आमचं गार्डन तर छानच आहे, आवडायसारखंच आहे, प्रश्नच नाही आहे, हे का नाही. तर चला बाय फ्रेंड्स.